हाय एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण पाहतोय वुड हॅव. ओके, वुड हॅव. ओके, आता इथे बघा वुड हॅवचा अर्थ असा होतो असती, असते, असतं किंवा असेल. हे एक सिंपल अर्थ आपण इथे लक्षात घेऊया. आणि वुड हॅवचा अर्थ कशा प्रकारे यूज होतो ते पाहण्याआधी थोडंसं आपण एक त्याचा सिंपल फॉर्म्युला लक्षात घेऊ. जसं की सब्जेक्ट, त्याच्यानंतर वुड हॅव, त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आणि रिमेनिंग पार्ट किंवा ऑब्जेक्ट आपण म्हणू शकतो. ओके, इथे लक्षात ठेवायचं फ्रेंड्स की वुड हॅवच्या नंतर आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे सांगण्याचं कारण असं की बऱ्याच वेळेस यूज करत असताना त्यात कन्फ्युजन होऊ नये, हाच आपला उद्देश आहे. ठीक आहे, आता हे लक्षात आल्यानंतर आता आता आपण पुढे पाहूया. आता बघा, तर वुड हॅवचा यूज कशासाठी होतो, तर भूतकाळामध्ये घडली नसलेली गोष्टीबद्दल बोलण्यासाठी वापरली जाते. म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडलेली नाही, त्या गोष्टीबद्दल आपण याचा वापर करतो. ओके, जसं की मागील अवास्तव कृती, ते पुढे जाऊन आपण पाहूया कशा प्रकारे यूज होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारचे सेंटेन्स आहेत ते आपल्याला सेंटेन्स पाहून चांगल्या प्रकारे समजतात. म्हणजे अशा प्रकारचा जो यूज आहे ते. आता जसं की पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया. जसं की शी वुड हॅव टेकन सम प्रिकॉशन्स, तिने काही सावधगिरी घेतली असती. शी वुड हॅव टेकन सम प्रिकॉशन्स, तिने काही घेतली असती. आय वुड हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकलो असतो किंवा मी इंग्रजी शिकले असते. ओके, म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की कशा प्रकारे म्हणजे एखादी गोष्ट झाली नाही आहे पण त्याच्याविषयी तुम्ही बोलताय. म्हणजे आम्ही करू शकलो असतो, म्हणजे त्याला आपण कुठे म्हणतो, पण हे शकले असते वगैरे आपण ह्याला वुड हॅव असं यूज करतो. जसं की पुढे बघा आणखी सेंटेन्स कशा प्रकारे होतात. वी वुड हॅव गॉन देअर, आम्ही तिथे गेलो असतो. आम्ही तिथे गेलो असतो. वी वुड हॅव गॉन देअर, आम्ही तिथे गेलो असतो. यू वुड हॅव रिटन अ लेटर, तुम्ही पत्र लिहिले असते. यू वुड हॅव डन युअर वर्क, तुम्ही तुमचे काम केले असते. यू वुड हॅव ड्रंक टी, तुम्ही चहा प्यायला असता किंवा पिला असता. यू वुड हॅव इटन फिश, तुम्ही मासे खाल्ले असते. राम वुड हॅव क्लीन हिज रूम, रामने त्याची खोली साफ केली असती. ओके, म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की कशा प्रकारे वुड हॅवचा यूज करून तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स इथे बनवत आहात. हे सेंटेन्स तुम्ही परत पहा आणि त्याचा अर्थ तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल फ्रेंड्स. ओके, आता इथे हे समजल्यानंतर आता लक्षात घ्या की निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला माहिती आहे की वुडच्या नंतर आपण नॉटचा यूज करतो आहे. ओके, जसं की आय वुड नॉट हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकले नसते किंवा मी इंग्रजी शिकलो नसतो. वी वुड नॉट हॅव गॉन देअर, आम्ही तिकडे गेलो नसतो. आम्ही तिकडे गेलो नसतो. यू वुड नॉट हॅव रिटन अ लेटर, म्हणजे तू पत्र लिहिले नसते. ओके, यू वुड नॉट हॅव डन युअर वर्क, तुझे काम तू केले नसते. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे निगेटिव्ह सेंटेन्सचा यूज करून इथे आपण नॉटचा यूज करून इथे निगेटिव्ह सेंटेन्स आपण इथे बनवत आहे. ओके, जसं की यू वुड नॉट हॅव ड्रंक टी, तुम्ही चहा प्यायला नसता. ओके, म्हणजे हे वुड हॅवचा यूज करून आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहोत. त्याचा अर्थावरून तुम्ही त्याचा मिनिंग किंवा जो मेन अर्थ आहे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे कशा प्रकारे यूज होतो. थोडेसे अर्थ सिच्युएशननुसार किंवा बऱ्याच वेळेस बोलत असताना थोडेसे चेंजेस होत राहतात, ते आपण इथे कन्सिडर करायचं आहे. आता इथे बघा क्वेश्चन्स काही त्याचे आपण बनवू शकतो. जसं की इथे बघा क्वेश्चनमध्ये बघा इथे वुड आपण इथं आधी घेतलेलं आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ड आपण आधी घेतो आणि आपण क्वेश्चन बनवतो आपल्याला माहिती आहे. जसं की क्वेश्चन बघा, वुड आय हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकले असते का किंवा मी इंग्रजी शिकलो असतो का. वुड वी हॅव गॉन देअर, आम्ही तिथे गेलो असतो का. वुड यू हॅव रिटन लेटर, तुम्ही पत्र लिहिले असते का. वुड यू हॅव डन युअर वर्क, तुम्ही तुमचे काम केले असते का. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथे अर्थ तुम्ही इथे घेऊ शकता फ्रेंड्स. ओके, आणखी काही एक्झाम्पल्स आहेत तुम्ही तिथे पाहू शकता. त्याचबरोबर आता बघा पुढे जाऊन आपण WH क्वेश्चनचा यूज करून काही क्वेश्चन्स बनवूया. जसं की आपल्याला माहिती आहे जो सिम्पल क्वेश्चन असतो त्याला आपण सुरुवातीला WH क्वेश्चनचा यूज करून क्वेश्चन बनवत असतो फ्रेंड्स, इथे लक्षात घ्यायचं आहे. जसं की हाऊ वुड आय हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी कसे शिकले असते किंवा मी इंग्रजी कसे शिकलो असतो. ओके, वाय वुड वी हॅव गॉन देअर, आम्ही तिथे का गेलो असतो. आम्ही तिथे का गेलो असतो. वाय वुड वी हॅव गॉन देअर, आम्ही तिथे का गेलो असतो. हाऊ वुड यू हॅव रिटन अ लेटर,
तुम्ही पत्र कसे लिहिले असते? हाऊ वुड यू हॅव रिटन अ लेटर? तुम्ही पत्र तिथे कसं लिहिले असते? व्हाय वुड यू हॅव डन युअर वर्क? तुम्ही तुमचे काम का केले असते? तुम्ही तुमचे काम का केले असते? व्हाय वुड यू हॅव डन युअर वर्क? ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथे लक्षात तुमच्या येत आहे की म्हणजे वुड हॅवचा यूज करून तुम्ही जे आहेत जे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, त्याचबरोबर क्वेश्चन्स आणि डब्ल्यूएच क्वेश्चन्स तुम्हाला इथे बनवणं इथे शक्य आहे. थोडंसं फ्रेंड अशा प्रकारचे जे युजेस आहेत वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, त्याचे तुम्ही थोडंसं सेंटेन्सवरून प्रॅक्टिस करा, सेंटेन्स बनवा. त्याचबरोबर त्या सेंटेन्सचा अर्थ तसा लावायचा प्रयत्न करा. एखादा सेंटेन्स तशा अर्थाने घ्या आणि तसं सेंटेन्स ते बनवा. म्हणजे तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा अर्थ तुम्हाला लागत राहील आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ओके, जास्तीत जास्त ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सेंटेन्सवरूनच लर्न करायचं शिका, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि विसरणार नाही. स्पोकन इंग्लिशमध्ये ह्या सर्व गोष्टींचा बऱ्याच वेळेस यूज होत असतो आणि हे असे सेंटेन्स कसे बनवायचे हेही बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होत असतं. तर थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अशा प्रकारचे सेंटेन्स इझिली जमून जातील फ्रेंड्स. ओके, हो तुम्हाला हे समजलं असलं आशा करतो. थोडंसं आणखी समजण्यासाठी हा व्हिडिओ किंवा हा सेशन तुम्ही परत पहा, म्हणजे तुम्हाला आणखी त्याची चांगल्या प्रकारे आयडिया येईल फ्रेंड्स. ओके, हो तुम्हाला हे समजलं असेल.